लाडू आहे, परत चॉकलेट ड्रायफ्रूट लाडू आहेत, खजूर चक्की आहे, आपले नायकवडे घी आहे, ते आपले स्वतःच प्रोडक्शन आहे सगळं. खाली व्हायची चव कळलंच नाही मला. हा हा, एकच नंबर. हे पहा आता कोल्ड कॉफी तयार आहे. The food is absolutely wonderful. This is my first time trying all of these foods, and I would come back here again for sure. It's absolutely wonderful. झालेलो आहे नायकवडे डेअरी फूड मॉल अँड गो इन प्युअर व्हेज येथे. चला भेटूया, मी तुम्हाला सांगतो इथे कशी क्वालिटी आहे काय आहे. आणि मित्रांनो, इथे स्वीट्सचे भरपूर प्रकारच्या व्हरायटीज मिळतात, तसेच पूर्णपणे एक स्वतंत्र पार्टी हॉल पण आहे यांचा इथे. त्याच्यामुळे इथं आपल्याला बर्थडे, कॉर्पोरेट पार्टी या सर्व प्रकारच्या इथे कार्यक्रम पण होतात. मी भेटतो हॉटेलमध्ये तुम्हाला. चला. मिठाई, पेढे, बर्फी, फेस्टिवल साठी जे लागणाऱ्या काही सर्व प्रकारच्या मिठाई इथे आपल्याला भेटतात. सलसा, शंख संदेश, बेक चमचम, दूध चमचम, त्रिवेणी चमचम आणि त्याला स्पेशल म्हणजे बेक रसगुल्ला आणि रसमलाई एकदम प्रसिद्ध स्वीट आहे त्याला. आणि बंगाली स्वीट मध्ये पुरेपूर काम केलं जातं. तसेच लच्छा रोल, मावा बुलेट, डिंक लाडू हे पुरेपूर देशी घी मध्ये बनवले जातात. जामुन. आपले नायकवडे घी आहे, हे आपले स्वतःच प्रोडक्शन आहे सगळं. आपल्या डेअरी कुठे आपली आष्टापूरपाडा, म्हणजे इथं आपल्या स्वतःचे सगळे हे जे प्रोडक्ट आहे ते सगळे आपल्याच डेअरीमध्ये तयार होतात सगळे. ओके. ड्रायफ्रूट मध्ये काजू कतली, केसर काजू कतली, खजूर लाडू आहे, परत चॉकलेट ड्रायफ्रूट लाडू आहेत, खजूर चक्की आहे, शुगरलेस ही आहे, ड्रायफ्रूट लाडू आहेत. स्पेशल आपले चालणारे जास्तचा आयटम चालतो तो आपलं म्हणजे मलाई बर्फी. नायकुडे डेअरी अँड स्वीट मधले बेकर्स, नायकुडे बेकर्स, ह्याच्यामध्ये आपण कुठलाही बेसळ तो काही मिक्स करीत नाही. याच्यामध्ये आपण एकदम नॅचरली अमूल बटर अशा गोष्टी यूज करतो, कारण की ते शरीराला हानिकारक नाही व्हावं म्हणून आपण यामध्ये अमूल बटर अशा वेगवेगळ्या काय. आणि आपलं क्रीमगोलमध्ये एकदम खुसखुशीत आणि टॉप क्वालिटीमध्ये क्रीमगोल 3 फ्लेवरमध्ये भेटतं, चॉकलेट, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी या 3 ह्याच्यामध्ये जातं. आणि जास्त चांगला आहे आपली मक्खन टोस्ट, ह्याच्यामध्ये एकदम आपलं अमूल बटर वापरलं जातं. परत आपले बिस्किट आहेत, बिस्किटामध्ये सुजबेरी बिस्किट आहे, बदाम पिस्ता आहे, नानकटाई आहे. नानकटाईमध्ये 2 फ्लेवर आहेत, मँगो आणि आपली प्लेन साधी. परत व्हीट बिस्किट आहे, व्हीट कुकीज आहेत, परत चॉको चिप्स कुकीज आहेत. हे सगळे अमूल बटरमध्ये बनवतो आपण. हा पहा मित्रांनो, ह्यांचा हा पार्टी हॉल आहे. इथे 250 ते 300 लोकांची कॅपॅसिटी आहे. इथे बर्थडे पार्टी, रिसेप्शन तसेच कॉर्पोरेट कंपन्यांचे इव्हेंटही इथे होतात. जी पहा आता, कालच इथे एक पार्टी झालेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं फुगे वेगळे दिसत आहेत तुम्हाला. हे पहा आता, बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरीसाठी स्पेशल डिस्प्ले बनवलेला आहे. तुम्ही केक कटिंगसाठी एकदम परफेक्ट असं नाही का डिस्प्ले बनवलेला आहे. हा पहा मित्रांनो, पेंट्री एरिया. इथे सर्व प्रकारचे एकदम फ्रेश ज्यूस मिळतात, कोल्ड ड्रिंक पण मिळतात. पहा हे कशाचं प्रिपरेशन चालू आहे दादा? मंचुरियन फ्राईड राईस. मंचुरियन फ्राईड राईस. त्यामध्ये काय आहे? क्या है इसमें? शाक भाजी है. शाक भाजी. आता कोल्ड कॉफी बनवायचं काम चालू आहे दादाचं ऑर्डरसाठी.
इकडे कस्टमर पण चालू आहेत. हाय, आणि हॉटेलचं ॲम्बियन्स एकदम परफेक्ट आहे. एकदम स्वच्छता, क्लीन एकदम, आणि टापटीपणा, आणि बसायला पण एकदम परफेक्ट हॉल आहे. मस्त की वरून आहे प्युअर गावरान तूप आहे. साजूक तुपातला डोसा आहे. दिसायला जातं प्रिपरेशन किती एकदम परफेक्ट दिसतोय. आणि एकदम साईज पण एकदम पहा तुम्ही, एकदम मोठ्या साईजमध्ये. आता मस्तपैकी गार्निशिंग चालू आहे वरतून. दादा हा कोणता डोसा तयार होतोय? डोसा कोणता तयार होतो आता? पेपर डोसा. पेपर डोसा. सर आता जेवण कसं वाटलं हॉटेलचं? खूप चांगलं वाटतं जेवण. आणि एकदम चांगली आहे, आणि चव पण चांगली आहे जेवणात. आम्ही मशरूमची सब्जी हे केलं होतं, मशरूम तवा खूपच चांगला आहे, आणि टेस्ट पण चांगला आहे, सर्व्हिस पण चांगला आहे, आणि क्लीननेस पण चांगली वाटली आम्हाला. आमच्याबरोबर बाहेरून रायन सर आले, ते त्यांना पण खूप आवडलं आहे. ओके, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू. I'm from the United States. The food is absolutely wonderful. This is my first time trying all of these foods, and I would come back here again for sure. It's absolutely wonderful. ओके, ते पहा आता कोल्ड कॉफी तयार आहे. आपलं हॉटेल कधीपासून चालू झालं? 2 वर्ष झालं आपलं हॉटेल चालू. ओके, आता आपल्या इथं आपण काय काय सर्व करतो सगळं? आपले थाळी सिस्टम आहे. आपण ऑर्डर पण घेतो. ऑर्डरमध्ये आपल्या भाज्या पण येतात. काय फेवरेट चालणाऱ्या जास्त भाज्या म्हणजे पनीर मुस्लम, पनीर अंगारा, व्हेज कढई, पनीर कढई, ह्या चालणाऱ्या जास्त चालणाऱ्या फोकसच्या भाज्या आपल्या. ओके. स्नॅक्समध्ये पावभाजी, साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियनमध्ये पेपर मसाला डोसा, आणि उपवासामध्ये वरई डोसा आहे आपल्याकडे. ओके. आणि रवा डोसा पण भेटतो. रवा डोसा. आणि सगळे साधू तुपामध्ये बनवतो आपण. म्हणजे प्युअर तुपामध्ये नॅचरल, एकदम नॅचरल. आता ही जी थाळी आपली, त्या थाळी कशी अनलिमिटेड असते? अनलिमिटेड. फक्त मंचुरियन आणि रसमलाई, आणि म्हणजे स्वीट आणि मंचुरियन हे लिमिटेड, बाकी सगळं अनलिमिटेड. ओके, स्नॅक्स स्वीट लिमिटेड, बाकी अनलिमिटेड. काय प्राइस आपल्या थाळीची? 300 रुपये प्राइस. 300 रुपये. एक पाणी बॉटल आदर फ्री असते आपल्यासोबत. कॉम्प्लिमेंटरी म्हणून पाण्याची बॉटल याच्यावर फ्री. ओके. आणि जे हे आहे आपल्या हॉटेलचे, आपले जो पार्टी हॉल पण आहे. हो, आहे ना. पार्टी हॉलचं कसं आहे आपलं, म्हणजे कॅपॅसिटी 250 लोक प्लस आहे आपली कॅपॅसिटी. आणि त्याच्यामध्ये आपण कुठलाही चार्ज घेत नाही. फक्त थाळी, आपली स्पेशल थाळी देतो आपण. त्यासोबत भाडं बिडं काय नसतं आपल्या हॉलचं. एकदम सगळं फ्री असते. बाकी जे आपण पंजाबी, साऊथ इंडियन, जैन सगळ्या ऑर्डर घेतलं. जैन पण आपल्या इथे जैन पण भेटतात. ओके, चालेल. आता मित्रांनो, मी तुम्हाला खाऊन सांगतो याची क्वालिटी. रोटी पा एकदम जशी पाहिजे तशी आपल्याला कडक, सॉफ्ट जशी पाहिजे तशी भेटते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या थाळीमध्ये हे काय? हे व्हेज मंचुरियन, पनीर मसाला, मिक्स व्हेज, दाल तडका आणि जिरा राईस. ओके. आणि हे डेझर्टमध्ये काय आपलं? रसमलाई. स्वीटमध्ये रसमलाई आणि जामून. ओके. आणि रायता त्यासोबत आपल्या भातामध्ये. ओके. ही आता थाळी पहा एकदम जशी व्हेजमध्ये एकदम भरपूर प्रमाणामध्ये आणि एकदम चांगल्या क्वालिटीची ही थाळी आपल्याला. आणि आपण इथं घेतलेले मंचुरियन, पनीर चिल्ली, स्टार्टर पनीर चिल्ली. आणि पनीरचे आपलं असं आहे की मलाई पनीर आहे, आपण स्वतः बनवतो. आणि स्वतः डेअरी असल्यामुळे मला वाटतं पनीर आपलं फुल फॅटचं पनीर आपलं. ओके. म्हणजे यात कुठली मिक्सिंग बाहेरून आपलं पनीर येतच नाही. आपण स्वतः बनवतो आणि स्वतः बनवतो. ओके. आणि आता पावभाजी पण पाव एकदम किती एकदम फुगलेले आहेत, आणि एकदम जे दिसतं ना त्याचा थिकनेस भाजीचा, खरंच म्हणजे खूप एकदम बटर पावभाजी एकदम भारी दिसते. हे पावभाजी पण आपण स्वतः खाली बेकरीत बनवतो. बेकरी आयटम असल्यामुळे आपले स्वतःचे. ओके. बेकरी पण आहे सगळं, जे बेकरी प्रोडक्ट सुद्धा आपलं इथं सगळं खाली बनवतो आपण. ओके. म्हणजे क्वालिटी आणि ह्याच्यामध्ये कुठलीही नाही तडजोड नाही. ह्याच्यामध्ये बाकी लोक असं काय डालडा यूज करतात, आपण अमूल बटर यूज करतो जास्त. म्हणजे नॅचरली एकदम देण्याचा प्रयत्न करतो आपण. म्हणजे प्रत्येक आपल्या पदार्थामध्ये अमूल बटरचा आपण यूज करतो. म्हणजे पहा मित्रांनो, की तुमचे हे जे हेल्थ कॉन्शियस म्हणतो आपण त्याबद्दल आणि हायजीन बद्दल एकदम सगळ्या प्रकारे ना काळजी घेतली जाते. इथे जे सगळे पदार्थ बनले जातात हे सगळे प्युअर तुपामध्ये बनवतात. आणि ह्यांची विशेष म्हणजे याची स्वतःची डेअरी, नायकोडे डेअरी म्हणून. इथे ह्यांचं जे आहे पनीर बिनीर हे सगळं स्वतःच आहे. त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही मित्रांनो. चला मी आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला.
हे पहा मिक्स व्हेज. दादा पनीरची भाजी. पनीर पहा त्या प्लेटमध्ये एकदम फुल क्वांटिटीमध्ये. आणि एकदम परफेक्ट भाजी. मीडियम स्पायसी, खूप गोड पण नाही आणि ओव्हर मसाले पण नाहीत. एकदम यमी लागतंय आणि ड्राय असल्यामुळे एकदम परफेक्ट लागतो. आणि एकदम जेवण झालं सगळं व्यवस्थित की त्याच्या सोबतीला आणि स्वीट पण एकदम भरगच्च दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये कुठलेही थाळीमध्ये चिंगूसपणा नाही. पूर्णपणे स्वीट सोडला आणि स्नॅक्स सोडलं तर सगळी थाळी अनलिमिटेड आहे. भाजी तुम्ही किती मागू शकता. आणि थाळीमध्ये तुम्हाला पापड पण दिलेले आहेत. जिरा राईस, थाळीमध्ये आपले पदार्थ एकदम आहे ना फुल आहेत. लाईट जाती ते थोडीशी. हे पाणी ही जी डाळ आहे हिचं थिकनेस पहा एकदम. हे पहा तिथे एकदम घट्ट आहे, जशी आपल्याला घरगुती असते त्या टाईपची पूर्णपणे डाळ आहे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये कसं असतं, पूर्णपणे हाताने खायचं, चमच्याने काही खायचं नाही. त्यावेळेस ते जेवण करायचं म्हटलं तर पूर्णपणे मनसोक्त करायचं. म्हणजे जिरा राईस आणि वरून एकदम मॅच होतं एका मिरीत सगळं. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. मित्रांनो तर श्रावण चालू आहे त्याच्यामुळं गोविंद प्युअर होईल एकदा आवर्जून तुम्ही ही थाळी ट्राय केलीच पाहिजे. इथं तुम्हाला सगळं ना स्नॅक्स, मेन कोर्स, स्वीट हे सगळे एकाच थाळीमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे इथं आवर्जून एकदा तुम्हाला भेट द्यावाच लागणार आहे. आणि सर याचे प्राईस काय या थाळीची? 300 रुपये. 300 रुपये म्हणजे एकदम परफेक्ट. मला ह्याच्यामध्ये ना एकदम जो आपला पनीरचं एकदम फ्रेशपणा असं जाणवतो, एकदम परफेक्ट जाणवतो ना की याला कुठलेही दुसरे मला सांगायची गरज नाही की बाबा क्वालिटीमध्ये किंवा क्वांटिटीत काही जे तुम्हाला दिसतं इथं सगळं एकदम परफेक्ट दिसतंय सगळं. आणि याच्याबरोबर पाहता हे स्वीट. म्हणजे स्वतःची डेअरी असल्यामुळे इथं तुम्हाला स्वीटमध्ये पण कुठले प्रकारची आहे ना, आता मी बोलतोय तर मी खातोय जास्त ते तुम्ही ओळखून घ्या, कारण त्याची चव एवढी भारी लागते ना क्वांटिटी या थाळीची. आणि तुमची स्वतःची डेअरी असल्यामुळे ते तर एकदम तुम्ही सगळं मेंटेनन्स ठेवताय. म्हणजे एकदम परफेक्टपणे आतमध्ये पण तुम्हाला असं पुढे दिसणार नाही, एकदम परफेक्ट म्हणजे पाकामध्ये झालेला आहे. आणि एकदम स्वतःचं सगळं खवा बिवा हा पूर्ण आहे. नायकोडे डेअरीचं आहे ना स्वतःचं जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दिसायला तुम्हाला जो थिकनेस किंवा दिसायला जे दिसतंय एकदम परफेक्ट. आता खाली व्हायची चव कळलंच पाहिजे मला. हा एकच नंबर, अप्रतिम एकदम. तोंडात घेतलाय सर शिवीर होतो गुलाबजामुन. खरंच खूप एकदम भारी लागते. आणि ह्याच्यामध्ये वरतून जे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत थोडंसं त्याचं पण जाणवलं मला ह्याच्यामध्ये. खरंच खूप भारी थाळी. ह्या श्रावणमध्ये तुम्हाला हे ट्राय करावंच लागणार आहे. आणि रेट पण एकदम व्यवस्थित आहे. पनीरचे पीस पहा मित्रांनो, एकदम बिग साईज. पनीर आहे ना एवढं सॉफ्ट आहे ना, एकदम परफेक्ट आहे. आणि कुठलेही गरम मसाले ओव्हर नाही काय नाही, त्याच्यामुळे लहान मुलं पण आवडीने एकदम खाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची जी टेस्ट आहे ना एकदम बॅलन्स टेस्ट आहे.
हा मसाला पाहतो मग एकदम दिसला की म्हणजे त्याचं टेम्पटिंग एकदम. त्याचं टेम्पटिंग पण आहे ना परफेक्ट जाणवतोय. चला आपण साऊथचं एकदा ट्राय करूया थोडंसं. मॉकटेल घ्या आणि सगळ्यात पहिलं त्यांचा मॉकटेल आलेला आहे आपला आता. ह्याच्यामध्ये काय कशाचं मॉकटेल आता हे कटिंग करावं लागतं मला पण. चला ठीक आहे आपण हे मॉकटेलची प्राइस काय दादा? शायनी जरा हे कोणचे फ्लेवर आहे? मोजिटो. मोजितो ना? इसका प्राइस कितना है? मोजितो. ओके. प्राइस रुपये एकदम परफेक्ट. ऑल फ्लेवर मध्ये हा प्रत्येक फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. ते पहा दिसायला जेवढं भारी दिसते ना. आता माझ्या थांबत नाही पण मी जरा जेवण केल्यावर ट्राय करतो. लगेच काय ट्राय करत नाही. मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण जे काही खरी टेस्ट असेल तीच आपण सांगतो. त्याच्यामुळे कुठं वेगळं तुम्हाला मी काही सांगणार नाही. जे काय आपण इथं देत आहेत आपल्याला गोविंद प्युअर व्हेजमध्ये तेच तुम्हाला मी सांगतोय. त्याच्यामुळे तुम्हाला हा श्रावण साजरा करायला इथे येणार आहे. आणि इथे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते एकदम आपण म्हणजे जे देतो ते सगळं म्हणजे प्युअर तुपामध्येच राहतात. प्युअर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, वरई डोसा हे म्हणजे पाव पहा मित्रांनो किती सॉफ्ट आहे. कॅमेरावाले दादा जरा जोडून घेता का? हा पाव पहा. आता असा पाव आपल्याला कुठेच भेटणार नाही. एवढा सॉफ्ट आहे एकदम. हे पहा एकदम सॉफ्ट पाव आहे आणि ताजा पण आहे खूप. जी भाजी पावभाजी एकदम थिकनेस पहा. हे बाईट पाहते असं वरून लिंबू पिळलं आणि थोडासा कांदा टाकला की पावभाजी जी रंगत आहे ती आणखीच वाढते. काय मित्रांनो मला सगळे तुम्हाला खाऊन सांगायचे त्याच्यामुळे थोडं थोडं कारण मला आता हे एवढं आवडलेलं ना की मी हे फस्त करू शकतो एवढं मला कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं कसं आहे हे सगळं ते मग हिला पण साईड जरा कट करून घ्या. मित्रांनो हा पहा आता पेपर डोसा साईज बघा एकदम सगळ्यात पहिले एकदम लार्ज साईजमध्ये. चटणी पण तुम्हाला एकदम भरपूर दिली जाते. काही ठिकाणी नॉर्मल आपले डोशामध्ये हे करतात आणि टाकू देतात. इथं म्हणजे पूर्ण वाटीवरून ओके म्हणजे क्वांटिटीमध्ये कुठली नाही. ओके म्हणजे क्वांटिटी भरपूर एकदम. प्रत्येक तुम्ही काही ऑर्डर करायचं तुम्हाला सगळं क्वांटिटीमध्ये भेटणार. आणि विशेष म्हणजे क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण आहे. हे पहा सांबर, शेवगा सध्या सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये शेवगा फ्राय. हे सांबरमध्ये पहा आपला शेवगा पण आहे. आणि यांची ही चटणी ही चटणी नारळाची खोबऱ्याची चटणी आहे एकदम पहा. त्याचं दिसायला पण एकदम त्याचा थिकनेस आहे एकदम परफेक्ट जाणवतो. त्याचं थोडीशी चटणी घेतो चालेल नाही चमच्यानी काय प्रॉब्लेम नाही. हे पहा मित्रांनो मला एकदम कडक आहे अजून ते डोसा पहा. ही चटणी ना हे डोशाचे रंगतच वाढवते. एकदम परफेक्ट चटणी. साऊथचा कुठला आयटम जर खायचा असेल तर त्यासाठी त्याचं सांबर आणि चटणी खूप महत्त्वाची असते. जर सांबार आणि चटणी जर व्यवस्थित नसेल तर तुमचा डोसाही टेस्ट वाटत नाही. पण इथं त्यांनी जे दिलेलं ना चटणी आणि जी बटाट्याची चटणी आणि यांची जी खोबऱ्याची चटणी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशनमध्ये होतं. आणि हे जे आपलं असतं आपण हॉटेल आपलं चालू किती वाजता होतं? 7:30 वाजता. सकाळी 7:30 संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत.
दुपारी काही बंद चालू बंद असते ना 12 वाजता साऊथ इंडियन बंद होतं आणि 3 वाजता परत चालू होतं. ओके, म्हणजे साऊथ इंडियन बंद होतं दुपारी. परत 7 वाजता साऊथ इंडियन बंद होतं. ओके, पुढे जेवण चालू. कर चालू. सांबर पहा मित्रांनो. एकदम साऊथ टाईप आहे, परफेक्ट एकदम. त्याचा जो टेम्पटिंग पण असतो सांबरला तो एकदम परफेक्ट जाणवतो. पुढे ओव्हर तिखट नाही काय नाही. त्याच्यामुळे ह्यांचे जे फूड आहेत ते खरंच क्वालिटीमध्ये. आणि हा श्रावण तुम्हाला इथे साजरा करायला यावंच लागणार आहे. आणि सर्व प्रकारच्या पार्टी पण इथं आहेत. पार्टीसाठी खूप मोठा हॉल आहे. बेकरीचे प्रोडक्ट आहे. ह्यांचं जे स्वीट आहे ते सगळं इथंच तयार होतं. त्याच्यामुळे जे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्वीट असेल, तुमच्या कुठल्याही पार्टी असेल, जेवण असेल, सगळं तुम्ही ह्या एका ठिकाणी करू शकता. आता शेवट मॉकटेल त्यांचा. तुम्हाला चेहऱ्यावरून जाणवतच असेल एकदम परफेक्ट झालाय. त्याचे फ्लेवर एकदम परफेक्ट जाणवतात.